नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिरा अकॅडमी या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र या विषयावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, कुठल्याही एका विषयाचा आधार घेऊन आपण टी-ई-टी पात्र करू शकत नाही. टी-ई-टी पात्र करायचे आहे तर आपल्याला सर्व विषयाला तेवढंच वेटेज, तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर बाकीच्या विषयाच्या प्लेलिस्ट आहेत, बाकीच्या विषयाचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. नक्कीच तुम्ही एकदा जाऊन भेट द्या. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की प्रत्येक परीक्षेत टी-ई-टीतच नाही तर प्रत्येक परीक्षेमध्ये मागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊनच पुढील प्रश्नपत्रिका तयार होत असते. रिपीटेड प्रश्न पडत असतात, त्या रिलेटेड प्रश्न पडत असतात. त्यामुळे नक्कीच मागील इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही नक्कीच हाताळले पाहिजेत आणि तशाच प्रकारचे प्रश्न आज आपण महत्त्वाचे प्रश्न, परीक्षेच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न आपण आज घेऊन आलेलो आहोत. असा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर कुठंच सापडणार नाही. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरायचं नाही. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचाही विसरायचा नाही. तर चला मग आजच्या व्हिडिओला आजच्या महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर चला मग आजच्या व्हिडिओला सामाजिक शास्त्राच्या महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, पूर्वी ब्रिटिश सरकाराच्या उत्पन्नाचे साधन डॅश डॅश हे होते. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शेतसारा. ऑप्शन नंबर 3 शेतसारा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम डॅश डॅश हा होय. मुख्य परिणाम. तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4. 3 नंबरचा प्रश्न, मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील अश्मयुगातील गुहा चित्रे प्रसिद्ध आहेत. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 भीमबेटका. ऑप्शन नंबर 2 भीमबेटका. 4 नंबरचा प्रश्न बघा, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कुणी सांगतोय म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कुणी सांगितले? असे लोकांना कुणी सांगितले? तर याचं करेक्ट उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रॉजर बेकन. रॉजर बेकन. ऑप्शन नंबर 1. 5 नंबरचा प्रश्न बघा, वसईचा तह कोणात झाला? वसईचा तह. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दुसरा बाजीराव आणि इंग्रज. दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झालेला आहे आणि हा कधी झाला? तर 1802 मध्ये झाला बघा. 1802 मध्ये झाला. 6 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते हे सांगितले बघा. नव्हते. तर या 4 पैकी कोण प्रार्थना समाजाचे नव्हते? तर करेक्ट आहे गो ग आगरकर. गो ग आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. 7 नंबरचा प्रश्न बघा, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. ऑप्शन नंबर 4. 8 नंबरचा प्रश्न, 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे आमिष दाखवले. हे या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ऑप्शन नंबर 4. 9 नंबरचा प्रश्न बघा, कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? इंग्रजाविरुद्ध. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फोंड सावंत. फोंड सावंत यांनी इंग्रजाविरुद्ध उठाव केला. 10 नंबरचा प्रश्न, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होय. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वैचारिक जागृती. वैचारिक जागृती. ऑप्शन नंबर 3. 11 नंबरचा प्रश्न बघा, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण? याचं कारण आहे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोत. धर्मगुरूंचे कर्मकांड स्त्रोत. 12 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही असं म्हटले बघा. मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न वाचल्याशिवाय उत्तराकडे जाऊ नका. नाही असं म्हटलंय तर हे नाही असं उत्तर जे करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2 मॅझनी
काहोर. मॅझनी काहोर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, पण फ्रेंच विचारवंताची ही जी जोडी आहे ती चुकीची आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय आणि तुम्हाला हेल्पफुल वाटतोय तर नक्कीच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही. 13 नंबरचा प्रश्न. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते आहे? महत्त्वाचे कारण. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती. अमेरिकेतील उपस्थिती. ऑप्शन नंबर 3. 14 नंबरचा प्रश्न बघा. अमेरिकेला काळे खंड म्हणतात. अमेरिकेला काळे खंड म्हणतात कारण की तेथील बराच भाग अज्ञान होता. ऑप्शन नंबर 3. तेथील बराच भाग अज्ञान असल्यामुळे अमेरिकेला काळे खंड असं म्हटलं जात होतं. काळे खंड. ऑप्शन नंबर 3. 15 नंबरचा प्रश्न बघा. 2 महायुद्धाच्या दरम्यान डॅश डॅश वर्षाचा कालावधी होता. डॅश डॅश वर्षाचा कालावधी होता. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 20. ऑप्शन नंबर 1, 20. 16 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. बऱ्याचच्यांना या प्रश्नाचं उत्तर आलंही असेल. आणि मित्रांनो, माझ्याबरोबरच तुम्ही प्रश्न सोडवायला सुरुवात करा आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा स्कोअर सांगायला विसरू नका. तर बघा, मिसाईल मॅन तर जगभर प्रसिद्ध आहे. तर मिसाईल मॅन ऑप्शन नंबर 2, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ऑप्शन नंबर 2. 17 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? बघा, इथं नव्हती म्हणून म्हटलंय. आपण पटकन काय करतो, होती आणि मग त्यावरून आपण ऑप्शन चूज करतो आणि पुढे सरकतो. तर ही चूक करायची नाही आहे. व्यवस्थित तुम्हाला प्रश्न वाचायचा आणि त्यानंतरच तुम्हाला उत्तराकडे जायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आर्य समाज. ऑप्शन नंबर 3, आर्य समाज. 18 नंबरचा प्रश्न. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होतं? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, वुड्रो विल्यम्स. वुड्रो विल्यम्स. ऑप्शन नंबर 3. 19 नंबरचा प्रश्न बघा. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश डॅश हे होते. तर पहिले सत्याग्रही होते ऑप्शन नंबर 4, विनोबा भावे. ऑप्शन नंबर 4, विनोबा भावे. 20 नंबरचा प्रश्न. राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, न्यूयॉर्क. ऑप्शन नंबर 1, न्यूयॉर्क येथे होते. 21 नंबरचा प्रश्न. 1954 साली डॅश डॅश यांनी पंचशील तत्वे मांडली. पंचशील तत्वे तर कोणी मांडली मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे मांडली 1954 मध्ये. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे कधी मांडली? तर त्यामध्ये ऑप्शन 1954 हे तुम्हाला चॉईस करायचं आहे, करेक्ट उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 22 नंबरचा प्रश्न. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅश स्थायी सदस्य असतात. तर किती सदस्य असतात? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 6. ऑप्शन नंबर 2, 6 स्थायी सदस्य असतात. 23 नंबरचा प्रश्न. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हटले जाते. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, सार्वभौम. ऑप्शन नंबर 1, सार्वभौम. 24 नंबरचा प्रश्न. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, राज्यसभेचे. हे राज्यसभेचे म्हणजे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन नंबर 4. 25 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? सहाय्यक अधिकारी नाही. बघा, इथं नाहीच हे विचारलंय. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, उपमहापौर.
उपमहापौर. ऑप्शन नंबर 4. 26 नंबरचा प्रश्न, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? कोणाचा समावेश होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, सीमा सुरक्षा दल. सीमा सुरक्षा दल. ऑप्शन नंबर 1. 27 नंबरचा प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कोलकाता. ऑप्शन नंबर 3, कोलकाता. 28 नंबरचा प्रश्न, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. बघा उदाहरण दिलं इथे. मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? म्हणजे एक मुलगा, म्हणजे मिलिंद नावाचा मुलगा 13 वर्षाचा आहे आणि त्याला किती वर्षांनी मतदान करण्याचा अधिकार आहे? तर त्याच्यामध्ये किती ॲड करावं लागतील? तर किती ॲड करावं लागतील? 5 ॲड करावं लागतील. ऑप्शन नंबर 3, 5 वर्ष. ऑप्शन नंबर 3. 29 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर कुणाला असतो? ऑप्शन नंबर 2, राष्ट्रपती. राष्ट्रपतींना भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. ऑप्शन नंबर 2. 30 नंबरचा प्रश्न, अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? नाही असं विचारले बघा. जवळपास तुम्हाला संभ्रमात टाकण्यासाठी परीक्षा विभाग काय करतो? नाही असं ऑप्शन टाकतो आणि आपण गडबडीमध्ये आहे असं वाचतो आणि त्या रिलेटेड उत्तर देतो. तर या ठिकाणी अलिप्तवादी चळवळीतील पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही हे विचारले, तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ट्रुमन यांचा समावेश नाही. ऑप्शन नंबर 4. 31 नंबरचा प्रश्न बघा, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश डॅश असे म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, दीर्घिका. ऑप्शन नंबर 2, दीर्घिका. मित्रांनो, या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला म्हणजे जवळपास इयत्ता 8वी पासून तुम्हाला पाहायला मिळतील. 7वी, 8वी, 9वी या पुस्तकातीलच हे प्रश्न आहेत. 8वीच्या पुस्तकात हा प्रश्न आहे बघा. तर अवकाशातील ताऱ्यांचा समूहाला काय म्हणतात? तर दीर्घिका म्हणतात. ऑप्शन नंबर 2. 32 नंबरचा प्रश्न बघा, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? तर येणाऱ्या भरतीस म्हणतात ऑप्शन नंबर 2, उदानाची भरती. उदानाची भरती असे म्हणतात. 33 नंबरचा प्रश्न बघा, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात? अवकाश प्रक्षेपणासाठी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अग्निबाण. अग्निबाणाचा उपयोग करतात. ऑप्शन नंबर 1. 34 नंबरचा प्रश्न बघा, रिश्टर हे डॅश डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, भूकंप. ऑप्शन नंबर 3, भूकंप मोजण्याचं हे एकक आहे. 35 नंबरचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे? सर्वात मोठे जगातले म्हटलं बघा. तर कोणते धरण आहे? ऑप्शन नंबर 3, भारका आणि नागल. भारका आणि नागल हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय म्हणजेच काय, तर तुम्हाला हेल्पफुल वाटतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. 36 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? कशापासून मिळवले जाते? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऑक्साईडपासून मिळवले जाते ॲल्युमिनियम. ऑप्शन नंबर 2. 37 नंबरचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे? सर्वात मोठे बेट. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ग्रीनलँड. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ऑप्शन नंबर 3. 38 नंबरचा प्रश्न बघा, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यापार आहे? संशोधन. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चतुर्थक. ऑप्शन नंबर 4, चतुर्थक. 39 नंबरचा प्रश्न बघा, काथ डॅश डॅश या वृक्षापासून बनवितात? तर कोणत्या वृक्षापासून बनवतात? ऑप्शन नंबर 4, खैर. खैर या वृक्षापासून काथ बनवली जाते. ऑप्शन नंबर 4. 40 नंबरचा प्रश्न, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर? बघा, सातपुडा पर्वत रांगेमधील विचारले त्यांनी सर्वात उंच शिखर डॅश डॅश आहे? तर कोणतं आहे? ऑप्शन नंबर 2,
धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर आहे आणि हे कुठं आहे मित्रांनो, तर हे आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 41 नंबरचा प्रश्न बघा. मॅंग्रोव्ह वनस्पतीची मूळ स्थान डॅश डॅश प्रदेशात आहे. तर कोणत्या प्रदेशात आहे? आपल्याच प्रदेशामध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 भारत. भारतामध्ये मॅंग्रोव्ह वनस्पतीची मूळ स्थान आहे. ऑप्शन नंबर 1. 42 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश हे ऐतिहासिक शहर ओलान नदी काठी वसलेले आहे. तर कोणते ऐतिहासिक शहर ओलान नदीच्या काठी वसलेले आहे? तर ऑप्शन नंबर 3 मिलान. मिलान हे ऐतिहासिक शहर तर ओलानच नदीच्या काठावर वसलेले आहे. जवळपास ऑप्शन आणि उत्तर हे सारखंच आहे. त्यामुळे मी नेहमी सांगते की जोपर्यंत तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीत तोपर्यंत उत्तराकडे जाऊ नका. 43 नंबरचा प्रश्न. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश डॅश पर्वत आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अँडीज. अँडीज हे पर्वत आहे. अँडीज ऑप्शन नंबर 2. 44 नंबरचा प्रश्न. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅश डॅश क्रमांकाचा देश आहे. जगातील कितव्या क्रमांकाचा आहे? तर ऑप्शन नंबर 3 7व्या. ऑप्शन नंबर 3 7व्या क्रमांकाचा देश आहे. 45 नंबरचा प्रश्न बघा. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? राजधानी. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर ऑप्शन नंबर 1. 46 नंबरचा प्रश्न बघा. इंदिरा गांधी कालवा डॅश डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे. तर कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान. ऑप्शन नंबर 2. 47 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ह्या दोघांना जोडणारा कोणता महामार्ग आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ग्रेट ट्रॅक महामार्ग. ग्रेट ट्रॅक महामार्ग ऑप्शन नंबर 2. 48 नंबरचा प्रश्न बघा. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की ह्यामुळे वेळ व अंतर वाचते. ऑप्शन नंबर 3 यामुळे वेळ व अंतर वाचते. 50 नंबरचा प्रश्न बघा. गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. गुरु शिखर तर हे आहे उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 3 अरवली. ऑप्शन नंबर 3 अरवली. 50 नंबरचा प्रश्न बघा. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅश डॅश राज्यात आहे. कोलेरू तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आंध्र प्रदेश. ऑप्शन नंबर 4 आंध्र प्रदेश. 51 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय पठारावरील डॅश डॅश पश्चिम वाहिनी नदी आहे. तर कोणती नदी आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नर्मदा. ऑप्शन नंबर 1 नर्मदा. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत तर नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर तुमचा स्कोअरही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही. 52 नंबरचा प्रश्न बघा. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? सागर खोली मोजण्याचे परिणाम कोणते? तर परिणाम म्हणजेच काय? तर त्याचं एकक कोणतं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फेदम. ऑप्शन नंबर 3 फेदम. सागराची खोली आपल्याला मोजायची असेल तर तिथं कोणतं एकक वापरलं जातं? तर फेदम हे वापरलं जातं एकक. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॅश डॅश नावाने ओळखला जातो. गवताळ प्रदेश तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रेयरी. प्रेयरी ऑप्शन नंबर 3. 54 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे. जागृत ज्वालामुखी तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फुजियामा. फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. 55 नंबरचा प्रश्न बघा. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? ऑप्शन नंबर 3 समताप. ऑप्शन नंबर 3 समताप असे म्हणतात. 56 नंबरचा प्रश्न बघा. विषुववृत्तीय वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात. तर कोणते वृक्ष आढळतात? तर ऑप्शन नंबर 1 महोगनी.
महोगनी ऑप्शन नंबर 1. 57 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. तर कोणते आढळतात? ऑप्शन नंबर 2 मँगोलाइंड. मँगोलाइंड ऑप्शन नंबर 2. 58 नंबरचा प्रश्न बघा. सर्व प्रकाराच्या विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. तर कोण केंद्रबिंदू असतो? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मानव. मानव हा केंद्रबिंदू असतो. 59 नंबरचा प्रश्न बघा. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यपैकी डॅश डॅश हा एक देश आहे. तर कोणता देश आहे? ऑप्शन नंबर 4 नेपाळ. नेपाळ हा देश आहे. आता या ठिकाणी बघा सार्कचा फुल फॉर्म तुम्हाला यावर प्रश्न पडू शकतो. सार्कचा फुल फॉर्म काय आहे? तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. बघा साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. बघा याचा फुल फॉर्म आहे आणि तुम्हाला यावर प्रश्न पडू शकतो. सार्कचा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 60 नंबरचा प्रश्न. लोह व पोलाद उद्योगधंदा डॅश डॅश जवळ स्थापन होतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोळसा उत्पादन प्रदेश. कोळसा उत्पादन प्रदेश ऑप्शन नंबर 1. तर मित्रांनो, आजचा सामाजिक अभ्यासाचा भाग तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या TETच्या तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. अशाच दर्जेदार TET, TIT, CTET आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओसाठी हिरा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.